नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. राज्यात शेतकऱ्यांच्या माथ्यावर आवाच्या सवा बिल मारलं जात असल्याचे प्रकार घडत आहेत. जादा बिलाची तक्रार करावी तर त्याची दखल घेतली जात नाही. कशी बशी दखल घेतली तर त्याचं पुढं काहीच होत नाही. तुम्ही म्हणाल, तुम्ही यावर का बोलतायत? तर मुद्दा असा आहे की राज्यात एका शेतकऱ्यांकडून 9,740 रुपये वीज आकारणी करण्यात आली आहे. हे बिल कधीचं आहे? फक्त एका महिन्याचं. किती आहे? 9,740 रुपये. आवाच्या सवा बिल वसूल करण्याचा हा गोरखधंदा राजरोजपणे घडतोय, त्यात भरडला जातोय शेतकरी. आता तुम्ही हे पण म्हणाल की हे तुम्ही का सांगायला लागलायत? तर त्याचं झालंय असं की नियमित वीज बिल भरणाऱ्यांच्या माथी वीज वितरणनं 3 पट बिल मारल्याचा प्रकार उघडकीस आलाय. आता स्क्रीनवर दिसणारं बिल थोडं लक्षपूर्वक पहा. हे बिल आहे कृषी पंपाचं. किती एचपीचा आहे कृषी पंप? तर 3.5 एचपीचा, म्हणजे 3.5चा. कुणाच्या नावावर आहे हा पंप? तर फलटण येथील महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन आणि विकास संस्थेच्या या संस्थेच्या नावावर हा कृषी पंप आहे. त्यांचं नियमित असं बिल ते भरलं जातं. हे बिल आहे नोव्हेंबर महिन्याचं. बिलावर चालू रीडिंग आहे 0 रुपये आणि मागील रीडिंग किती आहे? तर तीही 0 रुपये. पण एकूण युनिटचा वापर दाखवलाय 3,186. त्याचं बिल किती झालं? 9,740 रुपये. हे बिल जेव्हा महाराष्ट्र शेळी मेंढी संशोधन आणि विकास संस्थेला मिळालं, तेव्हा संस्थेच्या संचालिका आणि विश्वस्त डॉक्टर चंदा निमकर यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना वाढीव बिलासंबंधी चौकशी केली. कारण त्यांच्या कृषी पंपाला मीटर बसवलेलं आहे. त्या मीटरच्या रीडिंगनुसार त्यांनी बिल आकारण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुमचं बिल मीटरच्या रीडिंगनुसार दुरुस्त करून दिलं जाईल. यापूर्वीही वाढीव बिल आल्यानंतर डॉक्टर चंदा निमकर तक्रार करायच्या आणि शेवटी बिल दुरुस्त केलं जायचं. पण यावेळी मात्र मागच्या आणि चालू बिलातील युनिटचा फरक 3 पट होता. त्यांनी बिलाची संपूर्ण प्रिंट वाचली. त्यात त्यांना 142.62 युनिट प्रति एचपी प्रति महिना यानुसार बिल देण्यात आलं होतं. या बिलातील एकूण युनिट बघा, ते वीज वितरण खात्यातील अधिकाऱ्यानं पेनानं दुरुस्त करून दिलेलं आहे. म्हणजे त्यावर चालू युनिट 0 असलं तरी मीटर रीडिंगनुसार दुरुस्ती केलेलं 10,950, तर मागील युनिट 10,910 आहे. म्हणजे त्यांचा चालू महिन्यातील वापर 40 युनिटचा आहे, पण त्यांच्याकडून आकारलं जातंय बिल 9,740 रुपये. विशेष म्हणजे दुष्काळात त्यांचा कृषी पंप पाण्याअभावी बंदच होता. म्हणजेच काय, तर उघड उघड शेतकऱ्यांच्या माथ्यावर आवाच्या सवा बिल मारलं जातंय. हेच या प्रकरणातून दिसतंय. कृषी पंपाला मीटर बसून रीडिंगनुसार बिल आकारणी करण्याची शेतकऱ्यांची जुनीच मागणी आहे, पण महावितरण मात्र या मागणीला टाळत आलंय. सध्या कृषी पंपाचं बिल कसं काढलं जातं? मागच्या रीडिंगनुसार पुढचं रीडिंग लावलं जातं. मग भलेही विजेच्या पुरवठ्याअभावी कृषी पंप महिनाभर बंद असला तरी शेतकऱ्यांना मात्र बिल चुकत नाही. राज्यातील 80% पंपाचे मीटर्स बंद आहेत. कधी काळी ते मीटर होते असं म्हटलं जातं. त्यासाठी 250 दिवस नियमित 8 तास वीज पुरवठा करण्यात आला म्हणून दरमहा ठराविक युनिट वापरण्याचं गणित सांगितलं जातं. पण खरी गोष्ट अशी आहे की राज्यातील शेतकऱ्यांना सलग 4 ते 5 तास वीज पुरवठा मिळत नाही. पण तरीही महावितरणकडून सातत्यानं कृषी पंपाच्या थकबाकीची बोंब ठोकली जाते. खरी स्थिती लक्षात घेतली तर महावितरणचा कारभार मोघम असल्याचंच दिसतंय. त्यावर राज्य सरकारचा ऊर्जा विभागही महावितरणच्या सुरातच सूर मिसळत असतोय. शेतकऱ्यांच्या माथी वाढीव बिल लावून महावितरण कुणाचा बोजा कमी करताय असा प्रश्नही शेतकरी आता उपस्थित करू लागलेत. एकीकडे उद्योगांना वीज बिलात आकर्षक सूट देणारं वितरण, शेतकऱ्यांचं मात्र अशा प्रकरणात दिवाळच काढत सुटलंय. आता थोडंसं मागं जाऊया. 2021 साली वीज वितरण कंपन्यांनी राज्य सरकारसमोर वीज विषयक स्थितीची आकडेवारी मांडली होती. त्यात कृषी पंपाचा वापर 31% आणि वीज वितरणाची गळती 15% दाखवली होती. त्यावेळी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी या उलट स्थिती असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. वास्तविक कृषी पंपासाठी विजेचा वापर फक्त 15% होता, तर वीज गळती 31% होती. पण कंपनीने मात्र उलट दावा केला होता. मागच्या 10 वर्षांपासून प्रत्येक महिन्याला सरासरी प्रति एचपी ठराविक युनिट प्रमाणे बिल केलं जातं. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी वीज वापरली नाहीच त्यांच्यावर त्यानुसारच बिल आकारणी केली जाते. म्हणजे कृषी पंपासाठी वीज नसेल तरीही शेतकऱ्यांचं बिल मात्र चुकत नाही. त्यातून होतं काय, तर थकबाकी आणि त्यावरील व्याज मात्र दिवसेंदिवस वाढत जातं आणि त्याचे डोंगर उभे राहतात. मग काय, शेवटी शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्यासाठी सरकार पुढे येतं आणि वितरण कंपन्यांची खिसे भरतं.
पण त्यात बदनामी कुणाची होती तर आपल्या शेतकऱ्यांची. कारण शेती पंपाच्या नावावर थकबाकी ही दाखवली जाते. मग शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या नावावर विजेचे युनिट कोण वापरतं असा खरा प्रश्न आहे. काही भागात सौर ऊर्जेची केंद्र आता बसवली जाऊ लागली आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय, पण महावितरणच्या या कारभारानं शेतकऱ्यांची लूट मात्र केली जाते हे उघड उघड दिसून येत आहे. कृषी पंपाला मीटर बसवून रीडिंगनुसार बिल द्यायला शेतकऱ्यांचा विरोध नाहीये, पण त्यासाठी महावितरणकडून अपुऱ्या मनुष्यबळाचं कारण पुढे रेटलं जातं. हा कारभार म्हणजे आधी नाही हाऊस आणि त्यात पडला पाऊस असाच आहे. त्यात आता महावितरणला खाजगीकरणाचेही डोहाळे लागलेले आहेत. थोडक्यात काय तर महावितरणच्या या गोंधळात शेतकऱ्याला आर्थिक झळ बसते. आधीच दुष्काळ, त्यात वाढीव वीज बिलाचा धोशा शेतकऱ्यांचा छळच करत सुटलाय. शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली नाही, कृषी पंपासाठी 12 तास अखंडित वीज पुरवठा करू अशी आश्वासनं देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या ऊर्जा खातं आहे. त्यामुळं महावितरणच्या कारभाराला चाप घालण्यासाठी ते काही करतील की नुसतेच आश्वासनाचे फवारे उडवत राहतील यावर आपलं लक्ष आहेच. या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती बळीराजा जागा हो या खास सिरीजमधून तुमच्या भेटीला येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या. याबद्दलही काय वाटतंय तुम्हाला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे असे काही अनुभव असतील तर तेही सांगायला विसरू नका.